आधीचा जो कोड आहे त्यातला मी एक सिंगल डिजिट नंबर यूजरकडून ॲक्सेप्ट करते. स्विच अप्लाय करायचं आहे. स्विचला आपण काय पास करणार आहे? नंबर. मग आता काय असेल? केस आत्ताच आपण डिस्कस केलं आहे. कुठल्या पॉसिबिलिटी आहेत? 0 to 9 म्हणजे मे बी सिंगल डिजिट नंबर काय असेल? 1 असेल. 1 असेल तर आपण इथे मेसेज प्रिंट करणार printf 1 ब्रेक. सेम केस जर माझी 2 असेल तर इथे मी प्रिंट करताना प्रिंट काय करणार? 2. ब्रेक का करतोय? कारण की ब्रेक केलं की कंट्रोल तेवढी एक केस एक्झिक्यूट जाईल, तर कंट्रोल जो आहे तो आपल्या स्विच केसच्या बाहेर जातो. तर आपण ब्रेक नाही केलं तर त्याच्यानंतर जेवढ्या काही स्विच केसेस आहेत जोपर्यंत ब्रेक मिळत नाहीत तेवढ्या सगळ्या उरलेल्या केसेस एक्झिक्यूट होत राहतात. हे आपण मी तुम्हाला एक्झाम्पलनी सांगते. असं काही नाही आणि हे नंबर्स तुम्ही सिक्वेन्सनीच लिहिले पाहिजेत. आता हाच कोड मी कॉपी करते. कोणासाठी आपण लिहिणार? केस 0 लिहू शकता तुम्ही इथं. असं काही नाही की आधी 0 1 2 असं सिक्वेन्स लिहिलं पाहिजे. मेसेज चेंज करूया तिथे. 0 त्यानंतर 3 अशा तुम्हाला टोटल 10 केसेस लिहायच्या आहेत. केस 4 मेसेज प्रिंट करते 4. केस 5 मेसेज प्रिंट करते इथे 5. मेसेज म्हणजे printf मध्ये स्टेटमेंट लिहितो आपण. 6 7 अशा प्रत्येक केसेस तुम्हाला इथे रिप्लेस करायच्या आहेत. आणि लास्ट 9. सेव्ह करते कोड. कंपाईल रन. तर इथे बघा आधी मला इथे एरर आलेली. तर एरर काय आली ती बघा. इथे व्हेरिएबलमध्ये मी काय लिहिलं आहे? NO हा व्हेरिएबल लिहिला आहे आणि इथे यूजरकडनं जो ॲक्सेप्ट केला नंबर तो कुठल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला? Nमध्ये. म्हणजे इथे दोन्हीकडे व्हेरिएबलची नावं जी आहे ती सेम पाहिजे. मग इथे मी रिप्लेस करून काय लिहिते? N. तीच तुम्हाला एरर आली होती की NO इज अनडिक्लेअर. कंपाईल रन. तर आता अजून एक एरर आली आहे. तुम्ही स्विचचं जे आहे ते तुम्ही स्विच केसचं क्लोजिंग केलेलं आहे. मेन जो आहे तो आपला मेनचं क्लोजिंग राहिलेला आहे. परत चेंजेस करून कंपाईल करते. रन करते कोड. एंटर नंबर एंटर करते मी इथे 3. तर 3 मला इनवर्ड्समध्ये आला पाहिजे. 3 आउटपुट माझं इथे करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे. पण आता जर मी इथे नंबर दिला 12 तर 12 दिल्यानंतर इथे मला आउटपुट काहीच आलेलं नाही आहे बघा. कारण की आपण आपल्या प्रोग्राममध्ये एकही डिफॉल्ट स्टेटमेंट लिहिलेलं नाही. पण इथे तुमचं 0 1 2 3 4 ह्याच्यापैकी एकही केस मॅच झालेली नाही. कारण की नंबर तुम्ही पास केला आहे 12. 12 इज अ नॉट सिंगल डिजिट नंबर. त्यामुळे ह्यातली एकही केस मॅच झाली नाही आहे. मग तुम्हाला सिंगल डिजिट नंबर नसेल तर तुम्हाला आउटपुट प्रोड्यूस करायचं असेल तर आपण इथे काय लिहिणार? अजून एक डिफॉल्ट स्टेटमेंट लिहिणार. आणि डिफॉल्टमध्ये काय लिहिणार मग तुम्ही? की इट इज नॉट सिंगल डिजिट. तुम्हाला हवा तो तुम्ही इथे मेसेज देऊ शकता किंवा इनव्हॅलिड केस किंवा इनव्हॅलिड नंबर. तुम्ही असं जो हवा तो तुम्हाला एरर मेसेज जो दाखवायचा आहे तो तुम्ही इथे दाखवू शकता. आता इथे नंबर पास करते मी तर 12. मेसेज आला बघा. इट इज नॉट अ सिंगल डिजिट नंबर. म्हणजे आउटपुट जे आहे ते आपलं कम्प्लिटली करेक्ट इथे प्रोड्यूस झालेलं आहे. आपण प्रत्येक केससाठी वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक आपल्याला वाटल्या किती पॉसिबिलिटी आहेत? 9 पॉसिबिलिटीज. तर आपण 9 पॉसिबिलिटीजसाठी आपण 9 केसेस इथे लिहिलेल्या आहेत. मग आता प्रत्येक केसनंतर तुम्ही जर बघितलं तर इथे मी ब्रेक लिहिलेला आहे. जर मी ब्रेक नाही लिहिलं तर काय होईल? तर आता बघा मी इथे एक प्रोग्राम घेऊयात आपण एक. ठीक आहे. हा प्रोग्राम बघा मी इथे घेते. तर ह्या प्रोग्राममध्ये मी इथे ब्रेक काढून टाकते. या प्रोग्राममधला इथला पण इथे मी ब्रेक काढून टाकते. तर ब्रेकचा पर्पज काय आहे? नाही लिहिला तर काय होतं हे पण तुम्हाला मी सांगते. ब्रेक जे कंपल्सरी नाही, मी ब्रेक लिहिला नाही केस नंतर तर मला एरर वगैरे येणार नाही. ब्रेक हा आहे ऑप्शनल आहे. तर आता माझी केस जी आहे ती केस काय झाली? N काय माझा 11 आहे. N11 आहे. स्विचमध्ये 11 पास झाला. केस 10 मॅच होणार नाही. केस 11 पास झाली, मॅच झाली. मग मॅच झाल्यानंतर इथे आपला मेसेज काय आला? printf C. मग C नंतर इथे बघा केस नंतर ब्रेक नाही आहे. त्यामुळे माझी 11 नंतर 12 नंबरची केस पण लगेच मॅच होणार.
म्हणजे 12 नंबरची केस जी आहे ती मॅच होणार, म्हणजेच ती लगेच त्याच्यानंतर ब्रेक मिळाला नाही तर त्याच्यानंतर सगळ्या केसेस एक्झिक्यूट होत राहणार. कधीपर्यंत? एकतर स्विच केस संपत नाही तोपर्यंत किंवा ब्रेक स्टेटमेंट मिळत नाही आहे तोपर्यंत. म्हणजे इथे सी हा मेसेज प्रिंट झाला, त्याच्यानंतर ब्रेक नाही आहे, ॲक्च्युली तर केस संपली आहे, पण CPP पण हा मेसेज प्रिंट होईल, इथेही ब्रेक नाही आहे, त्यामुळे इंग्लिश हा पण मेसेज जो आहे तो प्रिंट होईल. म्हणजे ह्या प्रोग्रामचं आउटपुट तुम्हाला काय येईल? PHP आणि इंग्लिश. कंपाईल करू आणि रन करून बघूयात. तर बघा, PHP आणि इंग्लिश हे एकानंतर एक आपल्याला इथे तिन्ही मेसेज जे आहे ते प्रिंट झालेले आहेत. तर आता इकडचा ब्रेक मी इथून काढला आणि हा ब्रेक मी इथे टाकला आणि माझी जर केस असेल 11, तर केस 11साठी आता मेसेज काय येईल? C आणि PHP, कारण की या 11 नंतर मला ब्रेक नाही आहे, त्यामुळे 12 नंबरची केस पण एक्झिक्यूट झाली. 12 नंतर ब्रेक होता, त्यामुळे जो कंट्रोल आहे तो तुमचा स्विच केसच्या बाहेर आला. म्हणजे ब्रेक जे आहे ते तुम्हाला ॲप्रोप्रिएट फक्त तेवढीच केस एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण त्या केसमध्ये ते नेसेसरी केसेस कंबाईन करायच्यात, मग दोन केसेससाठी एक ब्रेक आपण यूज करणार आहोत.